नमस्कार मैत्रिणींनो, दिवाळीचा फराळ खाऊन बोर झाले ना, चला तर मग मस्त चमचमीत अशी सुरमई फ्राय आणि मालवणी फिश करी करूयात। मी सुरमई फिश घेतलेला आहे, त्याला आपण आता मॅरिनेशन करून ठेवूयात। याच्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा मी आलं आणि लसणाची पेस्ट करणार आहे। त्यानंतर याच्यामध्ये आपण 1 चमचा हळद घालून घेऊयात। त्यानंतर थोडासा आपला घरचा मसाला आहे तो मसाला मी घालून घेणार आहे। चवीनुसार आपल्याला मीठ घालायचं आहे। त्यानंतर याच्यामध्ये 1 अर्ध्या लिंबाचा रस मी घालून घेणार आहे आणि या सगळ्याला चांगलं मिक्स करणार आहे। अशा प्रकारे मॅरिनेशन करून घेतलेलं आहे। याच्यावरती झाकण ठेवून आपण याला आता 15 मिनिटं फ्रीजमध्ये ठेवणार आहोत। मालवणी फिश करीसाठी इथे मी कांदा घेतलेला आहे, ओलं खोबरं घेतलेलं आहे, टोमॅटो, कोथिंबीर आणि धने मी 2 चमचे धने पाण्यामध्ये भिजवून ठेवलेले आहेत। आता हे सगळे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून त्याची पेस्ट करून घ्यायची आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये माझी आलं लसूण पेस्ट आहे, त्याच्यामध्येच मी हे सगळं घालून त्याची पेस्ट करून घेणार आहे। कढईमध्ये तेल तापायला ठेवलेलं आहे, तर तेलामध्ये आपण आता हळद घालून घेऊयात। साधारण 1 चमचा हळद घालायची आहे आपल्याला। त्यानंतर वाटून घेतलेला मसाला, तो मसाला घालायचा आहे। मसाला चांगला परतून झाल्यानंतर छान याच्यामध्ये आपल्याला हा मसाला परतून घ्यायचा आहे। बघा, मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे। आता याच्यामध्ये आपण आपला घरचा मसाला आहे तो मसाला घालून घेऊयात आणि पुन्हा छान मिक्स करून अजून थोडंसं परतून घेऊयात। बघा, परतल्यानंतर त्याला कलर पण खूप सुरेख आलेला आहे। आता याच्यामध्ये आपण पाणी घालून, पाहिजे तुम्हाला जेवढा रस्सा पाहिजे तेवढं पाणी घालून त्याच्यामध्ये आपण त्याचा रस्सा तयार करून घेणार आहोत आणि याला उकळी आल्यानंतर याच्यामध्ये आपण फिशचे तुकडे टाकणार आहोत। मॅरिनेशन केलेल्या फिशला फ्राय करण्यासाठी इथे मी 1 वाटी रवा घेतलेला आहे, पाव वाटी तांदळाचं पीठ घेतलेलं आहे। त्याच्यामध्ये आता मी थोडीशी हळद घालून घेणार आहे। त्यानंतर थोडीशी मिरची पावडर घालून घेणार आहे आणि थोडंसं मीठ। आता मीठ आपण फिशला घातलेलं आहे, त्याच्यामुळे इथे रवा आणि तांदळाच्या पिठासाठी लागेल तेवढंच मीठ आपल्याला घालून घ्यायचं आहे। अशा प्रकारे सगळ्या फिशच्या मी रवा आणि तांदूळचं पीठ लावून घेतलेलं आहे। इथे मी पॅनमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे, त्याच्यामध्ये आपल्याला आता हे असे सोडून छान दोन्ही बाजूनी शालो फ्राय करून घ्यायचे आहे। बघा मैत्रिणींनो, तयार आहे आपलं सुरमई फ्राय आणि मालवणी फिश करी। कशी वाटली ते नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका।